कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तो श्रीमद् भागवत स्कंद 8 अध्याय 18 श्लोक नंबर 20। तर या श्लोकामध्ये हरे हरे राम 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 हरे। तर या श्लोकामध्ये भगवान वामनदेव बली महाराजाकडे जातात। त्याचं वर्णन शुकदेव गोस्वामी करतात की ज्या वेळेस भगवान वामनदेवांनी ऐकलं की भृगुवंशाचे ब्राह्मणाच्या संरक्षणामध्ये अश्वमेध यज्ञ संपन्न करत आहे बली महाराज, तर बली महाराजांवर कृपा करण्यासाठी भगवान वामनदेव तिकडे जाण्यासाठी निघले। आणि जाता जाता काय होऊ लागलं की एका पावलावर जेव्हा चालत होते वामनदेव तर पृथ्वी खाली खाली काय होऊ लागली, जाऊ लागली। कारण भगवंत जरी लहान असले तरी सर्व शक्तीने काय असतात, संपन्न असतात। त्याच्यामुळं छोटे जरी असले, जसं भगवान कृष्ण फक्त 6 दिवसाचे होते तर दिसायला एकदम छोटं बालक आहे यशोदा मातेच्या मांडीवर, पण एवढी जी लांब 18 किलोमीटर लांब पूतना तिचा भगवंतानी फक्त होटाने वध केला। कशाने? आणि सगळ्यात नाजूक अवयव कोणता आहे, त्यांनी भगवंतानी सहज पूतनेचा काय केला, वध केला। तरी भगवंत सर्व शक्तिशाली असतात, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थ ईश्वर। तर आता इथं वामनदेव छोटे आहेत एकदम, पण त्यांच्या पायानं पृथ्वी जी आहे खाली खाली जात आहे असं सुखदेव गोस्वामी काय करतात, वर्णन करतात। तर काल आपण कथा श्रवण केली की माता आदितीने काय केलं, कश्यप ऋषीच्या सांगण्यावरून पयोव्रताचं पालन केलं। तर पयोव्रत का पालन केलं माता आदितीनं? कारण असुरांनी आक्रमण केलं कुठं, स्वर्गावर, आणि स्वर्गामधून देवांना काढून दिलं आणि मग सर्व देव इकडे तिकडे भटकत होते। तर मग बृहस्पतीने सांगितलं आता काय त्यांच्यावर विजय प्राप्त होणार नाही। तर मग कश्यप ऋषीची आराधना केली। आदिती मातेला फार दुःख होऊ लागलं की आपले पुत्र भटकत आहेत। मग त्यांनी कश्यप ऋषीला विचारलं की काय केलं पाहिजे। तर त्यावेळेस कश्यप ऋषीने सांगितलं की तुला काय करायला पाहिजे, पयोव्रताचं पालन करायला पाहिजे, हे ब्रह्मदेवानी मला व्रत सांगितलं। तर मग आदिती मातेनं जसं सांगितलं कश्यप ऋषीने तशाच प्रकारे पयोव्रताचं काय केलं, पालन केलं। की जे 12 दिवसाचं काय आहे, व्रत आहे। 12 दिवस फक्त दूध प्राशन करून ते व्रत करायचं असतं। तर आदिती मातेने एकदम नियमपूर्वक त्या व्रताचं पालन केलं। त्याचा प्रभाव काय झाला की साक्षात भगवान विष्णू चतुर्भुज रूपामध्ये माता आदिती समोर प्रकट झाले। साक्षात ध्यानामध्ये नाही तर साक्षात आपण जसे समोरासमोर आहे माता आदिती समोर भगवान विष्णू शंख चक्र गदा पद्म धारण करून, गळ्यामध्ये काय आहे, वैजयंती माळ आहे, कानामध्ये मकर कुंडल आहेत, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे। एवढे सुंदर भगवंत पितांबर धारण केलेला आहे, मुकुट आहे। तर ज्यावेळेस भगवान विष्णू प्रकट झाले तर माझा आदितीला सांगितलं की आता जो आहे असुरांचा अनुकूल काळ आहे, कारण ब्राह्मणाची त्यांच्यावर कृपा आहे, तर त्यांच्यावरचा विजय प्राप्त करणे शक्य नाही। पण माझी भक्ती वायाला जात नाही। भगवंतांनी सांगितलं की तुझं काम होईल। तर काम कसं होईल, तर भगवान विष्णू म्हणले मीच तुझा पुत्र बनल, माता आदिती। आणि मग कश्यप ऋषीच्या वीर्याद्वारे माता आदितीच्या गर्भामध्ये भगवान विष्णूंनी प्रवेश केला। तर प्रवेश केल्याच्या नंतर सर्व देवांना आनंद झाला। तर देवांनी गर्भस्तुती केली, कोणाची, भगवान विष्णूची, जे गर्भामध्ये आदिती मातेच्या प्रवेश केला होता। तर स्वर्गातून पुष्पवृष्टी केली, ब्रह्मदेवाने स्तुती पण केली, ज्याला गर्भस्तुती म्हणतात। जसं भगवान श्रीकृष्ण आले होते माता देवकीच्या गर्भामध्ये,
भागवतामध्ये उल्लेख येते की एक स्पेशल अध्याय आहे देवतांची स्तुती. दुसऱ्या अध्यायामध्ये देव स्तुती करतात. मग तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण काय होतात, प्रकट होतात. तर ब्रह्मदेवांनी आणि सर्व देवांनी ज्यावेळेस स्तुती केली, वरून पुष्पवृष्टी केली, तर भगवान विष्णू पुन्हा चतुर्भुज रूपामध्ये माता आदिती समोर प्रकट झाले. आणि प्रकट झाल्याच्या नंतर एकदम सुंदर रूपाचं वर्णन केलं भगवान शुकदेवाने. आणि वर्णन केल्याच्या नंतर भगवान विष्णूंनी माता आदितीच्या देखतच एकदम छोट्या वामन भगवंताचं रूप काय केलं, वामन एकदम छोट, म्हणजे छोटे पण आहेत. वामन म्हणजे छोटे आणि वटू म्हणजे ब्राह्मण. एकदम छोट्या ब्राह्मणाचं रूप भगवान विष्णूंनी काय केलं, धारण केलं. तर पहा, हे भगवंताचा दिव्य जन्म आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात की जो माझ्या जन्म आणि कर्माचं स्वरूप जाणतो तो या संसारातून काय होते, मुक्त होते. भगवद्गीतेतला 4था अध्याय आणि 9 नंबरचा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्यम एवं विवेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति स्वर्जुन. की हे अर्जुना, जो माझ्या जन्म आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणते तो या संसारातून काय होते, मुक्त होते. आणि मूर्ख माणसं काय करतात, अवजानंती माम मूढा मानुसिम तनुमाश्रितम परम भावमजानंतो मम भूत महेश्वर. की जे मूर्ख लोक आहेत ते भगवंताला पण आपल्यासारखं साधारण माणूस समजतात आणि काय करतात, माझा उपहास करतात. तर भगवान कृष्ण 16व्या अध्यायामध्ये म्हणतात, आसुरी संपत्तीचं वर्णन करताना, तानहम द्विषता कृणाम संसारेषु नराधमा शिपामी अशुभान आसुरी शिव योनिषु. तर त्या लोकांना मी काय करतो, आसुरी योनीमध्ये पुन्हा पुन्हा आसुरम योनी मापना मुढा जन्मनी जन्मनी. तर अशा लोकांना पुन्हा पुन्हा आसुरी योनीमध्ये जन्म काय होते, प्राप्त होते. त्यांना भगवत प्राप्तीची संधी भेटत नाही, जे भगवंताला साधारण व्यक्ती समजतात. तर साधारण भगवंत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. तर आपण 2 चुका करतो. पहिली चूक आहे भगवंताला साधारण माणूस समजतो आणि दुसरी चूक आहे साधारण माणसाला भगवंत समज. त्याच्यामुळे आपण दुःखात. भगवंत कधी साधारण माणूस होऊ शकत नाही आणि साधारण व्यक्ती कधी भगवंत होऊ शकत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. भगवंत हे भगवंतच आहेत. भगवंताचं एक नाव आहे असमोर्ध्व. याचा अर्थ होते की त्यांच्यासारखं दुसरं कोणी नाही, ती एकमेव आहे. लक्षात येईल. तर साधारण व्यक्ती कधीच भगवंत होऊ शकत नाही. आणि भगवंत जरी लीला करताना दिसत असले साधारण, जसं काल आपण पाहिलं की प्रभू रामचंद्र सीते मातेच्या विरहात फिरायले, तर आता वरून दिसायले की हे साधारण माणसं. आता किती जरी वेडा व्यक्ती असेल, तुम्ही पहा, तर तो झाडायला विचारेल का माझी बायको पाहिली, विचाराल का, नाही विचारलं. पण भगवंत रामायणामध्ये वर्णन आहे झाडायला विचारायला, हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नाही. रामचरितमानस मध्ये गोस्वामी तुलसीदास म्हणतात की ते झाडायला विचारायले, पक्षाला विचारायले की माझी सीता कोणी पाहिली. तर दिसायला हे साधारण दिसायचं. तर हेच जसं साधारण माणसाला संशय होते तसंच सतीला संशय झाला आणि सतीनं भगवंताची परीक्षा पाहिली. तर त्याचा परिणाम आपल्याला माहित आहे काय झालं. नंतर सतीला आत्महत्या करावी लागली दक्षेच्या यज्ञामध्ये जाऊन. तरी भगवंताला साधारण व्यक्ती नाही. तर ती लीला आहे. जसं काल आपण पाहिलं, भगवंत नाटक करतात, लीला करतात. कशासाठी करतात लीला, की आपल्यासारखे लोक ऐकून उद्धार होऊन जाईल. आपला लीला करण्यामागे दुसरं काही कारण नाही. तर आपल्यासारखे साधारण जीव जे आहे कथा श्रवण करून, कारण कथेची फार महिमा आहे. जो व्यक्ती कथा श्रवण करते भगवंताची, तो या संसारातून सहज मुक्त होते. सहज. तुकाराम महाराज म्हणतात, कथा मुक्त करी कथा पापनाशी उद्धरिले दोषी. तर त्याचे पाप नष्ट होतात, त्याचे दोष काय होतात, नष्ट होतात. आणि भागवतामध्येच म्हणलेलं आहे, मंगलाचरणामध्येच सुखदेव गोस्वामीचा जो दुसरा श्लोक आहे, धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सता वेद्यम वास्तववत्र वस्तु शिवदम तापत्रयोन मूलनम श्रीमद्भागवते महामुनि कृते किं वा परेरीश्वरः सद्य हृदय अवरुद्ध कृतिभी शुश्रूषुभी तत्क्षणात. तर त्याच्यामध्ये काय म्हणतात सुखदेव गोस्वामी, जर एखाद्या व्यक्तीनं भागवत ऐकलं तर त्याच्या हृदयामध्ये भगवंत काय करतात, प्रवेश करतात. यशा श्रवण मात्रेन हरिचित्तम समाश्रय. भागवत महिमेमध्ये येते की जर एखाद्याने इच्छा जरी केली, ऐकलं नाही आणखी, ऐकल्यावर तर कुठं जाणार आहे, पण इच्छा जरी केली भागवत ऐकायची, त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये भगवंत काय करतात, प्रवेश करतात. हे समजून घ्यायला पाहिजे. तरी कथेची महिमा आहे.
परीक्षित महाराजांनी कोणतं साधन केलं नाही 7 दिवस. काय केलं? श्रीमद भागवताच्या कथेचं श्रवण केलं. तर 7 दिवस कथा श्रवण करून परीक्षित महाराजांनी परमधाम काय केलं? प्राप्त केलं. तुकाराम महाराजाचा अभंग आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा माझी मुक्ती झाली तया. फक्त 7 दिवसामध्ये कथा श्रवण करून परीक्षित महाराज परमधामाला काय झाले? प्राप्त झाले. आणि धुंदुकारीची कथा तर प्रसिद्ध आहे की प्रेत योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी श्रीमद भागवत कथेचं श्रवण करून प्रेत योनीतून मुक्त होऊन भगवंताचं धाम प्राप्त झालं. पहा, एवढी महिमा आहे. तर प्रेत योनीतला धुंदुकारी जर मुक्त होऊ शकते तर साधारण व्यक्ती सहज काय होणार? मुक्त होणार. त्याच्यामुळे म्हणलेलं आहे की भगवंताची कथा काय करायला पाहिजे? श्रवण करायला पाहिजे. त्या काय करते कथा माहितीये का? की त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये जाते, त्याचे दोष नष्ट करते आणि त्याच्या हृदयात भगवंताचं प्रेम प्रकाशित करते. कथेची काय आहे? महिमा आहे. त्याच्यामुळेच आपण जे म्हणतो ना मंगलाचरणामध्ये आता, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. जर आपण नेहमी भागवत श्रवण केलं तर आपल्या हृदयातले जे दोष आहे ते काय होतील? नष्ट होतील. भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये प्रकाशित होईल. कारण पहा, ज्या व्यक्तीवर प्रेम करायचं त्याच्याबद्दल ऐकावं लागणार, असं प्रेम होणार नाही. तर भगवंताबद्दल जर आपण श्रवणच केलं नाही तर कसं प्रेम होईल? तर त्यामुळे जे जास्त जेवढे कथा श्रवण करतील तेवढंच त्यांना भगवंताबद्दल जास्त प्रेम काय होईल? निर्माण होईल. आणि भागवत तर ही काही साधारण कथा नाही. भागवत साक्षात कोण आहे? भगवंत आहे. साक्षात ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण साक्षात भगवंत आहे. तेनेम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. प्रत्यक्ष भगवान कृष्णाने या ग्रंथामध्ये काय केलाय? प्रवेश केला. आणि भागवतामध्येच म्हणलेलं बा, कृष्णे स्वधाम भगते धर्म ज्ञानादेवी सह कलव नष्ट अदृश्यामेश पुराणार्को अधुनोदित. की जेव्हा कृष्ण परमधामाला गेले तर काय झालं की उद्धव, मला फार चिंता लागली की आता कृष्ण गेल्यावर आमचं कसं? तर उद्धवाने भगवंताचे चरण पकडले, म्हणले प्रभू तुम्ही होते तर ठीक होते, आता तुम्ही गेल्यावर कलियुग लागेल, मग कलियुगामध्ये आम्ही काय करावं? कुठं जावं? म्हणजे तुम्ही तर परमधामाला जा असाल, मग कलियुग भयंकर येणार, आमचं कसं होईल? तर भगवंत म्हणले मी भागवताच्या रूपामध्ये राहील. परमधामाला जाणार नाही तर भागवताच्या रूपामध्ये मी प्रवेश करील भागवतामध्ये. आणि उद्धवाच्या डोळ्यात देखत भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपण म्हणतो जय हो जय श्री भागवता आरती करू तुझं भगवंत. कोण्या ग्रंथाला भगवंत म्हणल्या जात नाही. हा एकमेव ग्रंथ असा आहे की भगवंतानी स्वतः प्रवेश, याच्यातला एक एक अक्षर कृष्ण आहे, एक एक अक्षर. त्याच्यामुळे भागवताच्या महिमेमध्ये येते श्लोकार्धम वा श्लोकपादम पठे. की जर एक श्लोक, आता एखाद्याला नाही एक श्लोक वाचणार, श्लोक अर्धम अर्धा श्लोक जरी वाटला तरी तो या संसारातून मुक्त. किती दिव्य ग्रंथ आहे, आपण विचार करायला पाहिजे. एक श्लोक तर द्या सोडून अर्धा श्लोक जरी रोज एखाद्याने वाचला तो व्यक्ती या संसारातून मुक्त होते. कारण जेवढ्या वेळ तुम्ही भागवत ऐकला तेवढ्या वेळ श्रीकृष्णाच्या संपर्कामध्ये आहे. कारण हा साक्षात कोण आहे? भगवंत आहे. तर हे आपण समजून घ्यायला पाहिजे की भागवत काही साधारण ग्रंथ नाही. तर भगवंत काय येतात तर या अशा ग्रंथाच्या रूपामध्ये या लीला करतात आणि मग आपला ऐकून काय होईल? उद्धार. भक्त जेने सुख देते प्रभुर अवतार. की भक्तांना आनंद देण्यासाठी आणि लीला करण्यासाठी भगवंत अवतीर्ण होतात. आणि त्या लीला ऐकून, आता पहा प्रभू रामचंद्र होते तर किती लोकांचा उद्धार केला त्यांनी? थोड्याफार. अहिल्याचा उद्धार केला, जटायूचा, थोड्याफार लोकांचा जे जे मेले त्यांच्या हाताने त्यांचा उद्धार झाला. पण रामायणानं लाखो लोकांचा उद्धार व्हायला. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. की एक एक अक्षर ऐकल्यामुळं महान पातक नष्ट व्हायला आणि त्या लोकांचा काय व्हायला? उद्धार व्हायला. तर भगवंत याच्यासाठी अवतीर्ण होतात. हे कारण आहे मुख्य भगवंताच्या अवताराचं. जेव्हा अवताराचे कारण आहेत रामायणामध्ये विचारलेले, तर मुख्य कारण हे आहे रावणाला मारण्यासाठी भगवंताला वैकुंठ सोडून यायची गरज. आता विचार करा, एका सेकंदामध्ये सृष्टी निर्माण करतात, दुसऱ्या सेकंदात नष्ट करतात. एका रावणाला मारे त्यांना याची काय गरज? सहज मारू शकतात भगवंत परमधामामध्ये. एक नाडी बंद केली की मृत्यू रावणाचा, जास्त वेळ लागत.
पण भक्तांना आनंद थोडा देता येणार नाही, तर भक्तांना आनंद देण्यासाठी, लीला करण्यासाठी परमधामातून भगवंत अवतीर्ण होतात. तर आपण काल कथा श्रवण केली की वामन देव प्रकट झाले आणि प्रकट झाल्याच्या नंतर एकदम छोट्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये तर प्रकट झाले आणि मग वामन देवाचा काय केला, यज्ञोपवीत संस्कार केला आणि सूर्यदेवांनी काय केलं, गायत्री मंत्राचा उपदेश केला स्वतः. कुणाला? वामन देवाने गायत्री मंत्राचा उपदेश. आणि बृहस्पतीने काय केलं, जानवं घातलं वामन देवाच्या गळ्यामध्ये. कश्यप मुनीनं मेखला दिली. माता आदितीने काय केलं, मृगचर्म जे आहे बसण्यासाठी ते प्रदान केलं. चंद्रदेवांनी दंड दिला, ब्रह्मचार्याच्या हातामध्ये जो दंड असते तो चंद्रदेवांनी वामन देवांना काय केला, प्रदान केला. माता आदितीने कोपिन दिली वामन देवांना. त्याच्यानंतर देवांनी काय केलं, छत्र प्रदान केलं. जी छत्री आहे वामन देवाचा, तुम्ही फोटो पाहिला असेल तर छत्री आहे वामन देवाच्या हातामध्ये, तर देवांनी ती छत्री वामन देवांना प्रदान केली. तर ब्रह्मदेवाने काय केलं, कमंडल दिलं हातामध्ये वामन देवाच्या. तर सप्तर्षींनी कुशा दिलं, कुश नावाचं जी गवत आहे. आणि माता सरस्वतीने रुद्राक्षाची माळा दिली, कारण हातामध्ये जप करण्यासाठी माता आदिती त्यांनी सरस्वती मातेनं रुद्राक्षाची माळा वामन देवांना भेट केली. तर ज्यावेळेस पूर्ण संस्कार झाला वामन देवाचा, तर कुबेराने साक्षात जे धनाध्यक्ष आहे त्यांनी काय केलं की भिक्षा पात्र दिलं वामन देवाच्या हातामध्ये. कारण आता भिक्षुकाचा वेश बनवायचा वामन देवाचा. पहा किती भगवंताची दिव्य लीला आहे. नेमकाच जन्म झाला आणि किती डायरेक्ट सर्व संस्कार पण झाले आणि हातामध्ये भिक्षा पात्र घेऊन भगवंत उभे पण राहिले सर्वांच्या समोर काही मिनिटांमध्ये. ही दिव्य लीला आहे. त्यामुळे भगवंताचा जन्म कर्म चिमे दिव्य हे साधारण व्यक्तीला समजणार नाही, आणि ज्याला समजते तो या संसारातून मुक्त होते, तो भगवंताच्या प्रेमामध्ये पागल होते. त्याला काही भगवंताशिवाय काही कळत नाही. नेहमी भगवंताचं नाम रूप लीला धाम याच्यामध्येच काय राहते, मग्न राहते. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि जे नास्तिक लोक आहेत ते नेहमी शंका करत राहतात आणि भक्त भगवंताच्या लीलेमध्ये मग्न राहतात, त्यांना टाइम नाही भगवंताशिवाय. तुकाराम महाराज, सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती, रखुमाईचे पती सोयया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, दी मज प्रेम सर्व. बस दुसरं काही नाही, फक्त प्रेम काय कर, प्रदान कर भगवंताला म्हणतात. तर भिक्षा पात्र दिलं कुबेराने वामन देवाच्या हातामध्ये. त्याच्यानंतर माता पार्वतीनं पहिली भिक्षा दिली, कारण अन्नपूर्णा माता आहे ना, तर अन्नपूर्णा नाव आहे पार्वती मातेचं. तर माता पार्वतीने भिक्षा दिली कोणाला, वामन देवाला पहिली भिक्षा. आणि आता पहिलेच भगवंत आहे, तर पुन्हा वामन देवाने काय केलं, आपलं ब्रह्मतेज प्रकाशित केलं आणि मग दिव्य तेज त्यांच्या शरीरातून काय होऊ लागलं, दिव्य दिसू लागले एकदम वामन देव. तुकाराम महाराज, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, दिव्य तेज भगवंताच्या शरीरातून बाहेर पडू लागले. तर मग काय केलं वामन देवांनी, अग्नी प्रज्वलित केली, पूजा केली आणि मग यज्ञशाळा जी आहे कोणाची, बली महाराजांची. आता पहा, हे भगवंताला कोणी सांगितलं नाही की इथं यज्ञ चालू आहे आणि तुम्ही जा, पण भगवंतच म्हणतात पहा की असं वाटायला इथं बली यज्ञ करायला कुठंतरी जवळ. हे भगवंत आहेत, त्यांना सांगायची गरज नाही कोणी की काय आहे आणि कसं आहे. तर भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात, तुम्ही जर वाचली असेल, वेदाहम समतितानी वर्तमानानी च अर्जुन भविष्यानी च भूतानी माम तु वेद न कश्चन. की मला भविष्यातलं कळते, भूतकाळातलं पण कळते आणि वर्तमानातलं पण कळते. हे भगवंत आहे, सर्व कळते त्यांना. आपल्याला नाही कळत, पण भगवंताला जसं आहे तसं. त्यामुळे भगवंतासमोर खरं बोलायला पाहिजे, नाही बोलले तरी त्यांना कळतं. मग कशाला खोटं बोलून आपलं हे करायचं. प्रामाणिक राहिलं तर भगवंत कृपा करतात. कपट भगवंताला आवडत नाही. भगवंत पतित पावन आहेत, कपट पावन नाही. जे लोक कपट करतात, कपट म्हणजे काय, जसं रावणाने कपट केलं आहे, कोण, राक्षस, आणि काय दाखवायला, साधू. भिक्षा मागण्यासाठी गेलं, हे कपट आहे. म्हणजे वरून एक दाखवायचं आणि आतून भगवंताला हे आवडत नाही. भगवंताला सरळ स्वभावाचे माणसं आवडत, जे आत आहे तेच बाहेर, तसे माणसं भगवंताला फार प्रिय. मग तो साधारण जरी असेल तो भगवंताला प्रिय होते, की जो जसा आहे तसं भगवंतासमोर, हे प्रभू
आपण पापी आहे तर मग पापीच म्हणाय पाहिजे, पुण्यवान दाखवायचं जे आहे ते. लक्षात आहे. तर भगवंत मग स्वीकार कर. आणि जर आपण मग कपट केलं भगवंताचं, म्हणजे दाखवायचं एक, जसं त्याच्यामध्ये म्हणतात मुक्ताबाई योगी पावन मनाचा, त्याच्यात आहे ना पा, वरी भगवा झाला का मी अंतरी वश केला का, म्हणजे वरून भगवा झालाय, जसं आपण त्याला म्हणतो मुह में राम बगल में सुरी, वरून तो साधूचा वेश आहे पण कशासाठी, चोरी करण्यासाठी. तर हे भगवंताला आवडत, भगवंताला सरळ व्यक्ती पाहिजे. त्यामुळे रामायणामध्ये म्हणले निर्मल जन्मन सोमोही पावा, मोही चलछेद्र कपट न भाव, की मला निर्मळ लोक आवडतात. निर्मळ रंग, निर्मळ म्हणजे काय, आज जे आहे तेच बाहेर, कपट नाही पाहिजे. आणि न सांगितलं तरी तुमचं कळते कपट, भगवंतापासून काही लपलेलं न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तर त्यामुळे खरोखर भगवंतासमोर बोलायला पाहिजे. तर वामन देवांनी म्हणले की असं वाटायला कोणीतरी यज्ञ करायला, तर मग म्हणले हा भृगु कक्षामध्ये बली महाराज यज्ञ करत आहे. तर मग वामनदेव म्हणले मला जायचं यज्ञामध्ये. आता का जायचंय, कशासाठी जायचंय कोणालाच कळत, पण भगवान म्हणले जायचंय. तर म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. तर नर्मदा नदीच्या काठावर भृगु कक्ष नामक क्षेत्र आहे. तर तिथं वामनदेव गेले, हातामध्ये ती पूर्ण भिक्षा पात्र आहे, कमंडल आहे, छत्री आहे, तो दंड आहे दिलेला, जे आता आपण ऐकले. तर सर्व वस्तू घेऊन वामनदेव कुठे गेले, नर्मदा नदीच्या काठावर. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे राजन, वामनदेव जे आहेत ज्यावेळेस तिथं गेले तर एवढं त्यांचं दिव्य तेज दिसत होतं की असं वाटत होतं की साक्षात सूर्यच आले. कोण आलेत, साक्षात सूर्य आलेले आहेत, की हजारो असा सूर्याचा प्रकाश, सहस्त्र दीपे दीप कैशी प्रकाशनी शोभा, उजळल्या दश दिशा गगना आलिशय शोभा. तर ते दिव्य भगवंताचं रूप पाहिलं कोणी, बली महाराजांनी. तर ज्यावेळेस वामनदेवाने तिथं प्रवेश केला तर सगळे लोक तेजहीन झाले. अगोदर वाटू लागले हे तेजस्वी आहे ते तेजस्वी आहे, पण जेव्हा भगवंत तिथं गेले तर सर्व, जसं आता बॅटरीचे लाईटाचे उजेड कवर आहेत, सूर्य उगवत नाही तर सूर्य उगवल्यावर कोणत्याच लाईटाचा, कोणत्याच फोकसचा, कशाचाच उजेड पडणार नाही, आणि ते सूर्य आहे. जसं भगवंतांनी ज्यावेळेस प्रवेश केला सर्वांचा प्रकाश क्षीण झाला. ते भगवंत आहे, अद्वितीय पुरुष आहे, त्यांच्यासारखं दुसरं कोणीच नाही. तर सर्वजण तेजहीन झाले आणि सर्व एकमेकात चर्चा करायला, कोण आले, सनत कुमार आहेत, अग्निदेव आहेत का सूर्यदेव आहेत, नेमकं आले कोण म्हणले एवढं याच्यामध्ये. वेगवेगळे तर्क वितर्क करू लागले ते भृगुवंशातले पुरोहित जे आहेत ते. तर तेवढ्यामध्ये भगवान वामनदेवाच्या हातामध्ये दंड आहे, छत्री आहे आणि पाणी आहे कमंडलूमध्ये. ते घेऊन एकदम यज्ञशाळा, जिथं अश्वमेध यज्ञाची शाळा होती तिथं काय केलं, प्रवेश केला. तर वामनदेव जे आहेत त्यांनी मेखला धारण केलेली आहे, जानवा आहे, मृगचर्म, उत्तरीय वस्त्र आहे, जटा धारण केल्या वामनदेवांनी, आणि एकदम छोट्या ब्राह्मणाच्या बालकाच्या रूपामध्ये यज्ञशाळेमध्ये काय केला, प्रवेश केला. आणि तिथं प्रवेश केल्याच्या नंतर सर्व लोक आसनावून उठले आणि एवढं तेज पाहून सर्व आकर्षित झाले वामनदेवाकडे. तर सर्वांनी उठून प्रणाम केला वामनदेवांना आणि त्यांचं काय केलं, स्वागत केलं. तर आता बली महाराजांना तर फार आनंद झाला, कारण बली महाराज कोणी साधारण नाही. आता महान भगवत भक्त आहेत प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजचे पुत्र कोण, विरोचन, आणि विरोचनाचे पुत्र बली महाराज. तर म्हणजे नातू आहेत प्रल्हाद महाराज. तर पूर्ण म्हणजे परंपरेनं भक्ती आलेली आहे, वंश परंपरा दासमी अंकिता तुकाराम महाराज म्हणून. तर तशी त्यांची भक्ती आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे त्यांच्या हृदयामध्ये. तर बली महाराज गेले आणि पाहिलं की एवढे दिव्य ब्राह्मण आलेले आहेत. तर त्यांनी मग आसन प्रदान केलं बसण्यासाठी वामनदेवांना, बली महाराजांनी. आणि एकदम सुंदर जे आहे भगवंताचं शरीर पाहिलं ते, आणि निहाळून असे पाहू लागले वामनदेवाचं ते दिव्य शरीर, एकदम सुंदर भगवंत दिसू लागले. आणि मग बली महाराजांनी काय केलं की भगवंताचे चरण धुतले, चरणाचे काय केलं, जे पाणी हे करून याच्यामध्ये चरण धुतले भगवंताचे. आणि भगवंताचे चरण धुतल्याच्या नंतर तर इथं सुखदेव गोस्वामी काय म्हणतात की भगवान विष्णू जे आहेत ही कोणी साधारण व्यक्ती नाही,
साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, सर्व त्यांच्यापासून प्रकट झालेला आहे, दिव्य आहेत भगवंत. तर ते भगवंत आहे की ज्यांच्या चरणाची गंगा शिवजी जटावर काय करतात, गंगाधर नाव आहे ना शिवजीचं, तर तीच गंगा शिवजींनी जटामध्ये काय केलेली आहे, धारण केलेली आहे. तर बली महाराजाला माहित होती ही गोष्ट की हे भगवंत आहेत, हे दिव्य व्यक्ती आहेत, कोणी साधारण व्यक्ती नाही. तर मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की तीच, कारण गंगा जी आहे फार दिव्य शक्ती आहे, गंगामध्ये पाप नष्ट होतात गंगेमध्ये स्नान केल्याच्या, कारण ती भगवंताच्या चरणाला स्पर्श करून आलेली आहे. ते चरण बली महाराजांनी धुतले. किती भाग्यवान असतील बली महाराज, स्वप्नामध्ये योग्यांच्या ध्यानामध्ये येत नाही. असं म्हणतात ना, योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजे. जे योग्याला दुर्लभ आहे ते चरण बली महाराजांनी धुतले भगवंताचे. आणि ते जल जे आहे जसं परातीमध्ये धुतले आणि ते जल आपल्या डोक्यावर काय केलं, धारण केलं. किती बली महाराजांचं भाग्य पहा की साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक जे मोठमोठे योगी त्याचं ध्यान करतात, त्यांच्या स्वप्नामध्ये येत नाही, त्याच भगवान विष्णूचे चरण आज बली महाराज धुत आहेत आणि ते चरणामृत डोक्यावर काय करत आहेत, धारण करत आहेत. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे राम 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 हरे. आणि बली महाराज काय म्हणतात पहा, हात जोडून भगवंताचे चरण धुतले, आसन दिलं बसण्यासाठी आणि हात जोडून बली महाराज म्हणतात की हे ब्राह्मण देव, मी तुमचं काय करतो, स्वागत करतो, मी तुम्हाला नमस्कार करतो. म्हणणे कृपया सांगा मी तुमच्यासाठी काय करू. वामन देवाला बली महाराज म्हणतात की तुम्ही जे आहेत साक्षात तपस्येचं काय आहे रूप आहेत, हे प्रभू तुम्ही आमच्या घरी आलेत, त्याच्यामुळे असं मला वाटतंय की आमचे सर्व पूर्वज संतुष्ट झालेत, परिवार वंश सर्व पवित्र झालं, कारण आज तुमच्यासारखे तेजस्वी ब्राह्मणाचं काय झालंय, दर्शन झालेलं आहे. आज मला असं वाटायला, बली महाराज म्हणतात की माझा यज्ञ जो आहे पूर्ण झाला, ज्याच्यासाठी मी यज्ञ करू लागलो तेच यज्ञामध्ये आज अवतीर्ण झालेत. आणि हे म्हणणं बली महाराजांचं बरोबर आहे, भगवंताच्या प्रसन्नतेसाठीच यज्ञ करू लागले आणि साक्षात भगवंतच वामन देवाच्या रूपामध्ये बली महाराजाच्या यज्ञामध्ये प्रविष्ट झाले. त्याच्यामुळं बली महाराज काय म्हणतात की ज्याच्यासाठी मी यज्ञ करू लागलो तर मला असं वाटायला की आज यज्ञ सफळ झाला. तर हे ब्राह्मण पुत्र की शास्त्राच्या आदेशानुसार यज्ञाची अग्नी काय झाली आहे, प्रज्वलित झालेली आहे. त्याच्यामुळे तुमचे चरणामृत जे आहे, तुमचे चरण धुवून जे जल मी डोक्यावर घेतले, त्या चरणामृताने माझी सर्व पापातून मुक्तता झाली. पण एवढ्या दिव्य ब्राह्मणाचा जल जे आहे चरणामृत माझ्या डोक्यावर मी धारण केलेलं आहे. तर त्याच्यामुळं की हे ब्राह्मण पुत्र की मला असं वाटायले की तुमचे चरण जे आहेत त्याच्यामुळे माझी ही यज्ञभूमी पावन झाली आणि माझं जे कुळ आहे, पूर्वज आहे, सर्व काय झाले, धन्य झाले. तर हे ब्राह्मण पुत्र मला असं वाटायले की तो काहीतरी मागण्यासाठी आला, कारण भिक्षुक वेशामध्ये आहेत ना, हातामध्ये भिक्षा पात्र आहे, कमंडलू आहे, क्षत्रिय आहे, एकदम ब्राह्मणाचा वेश आहे भिक्षुकाचा. तर मला असं वाटायलं की तू काहीतरी मागण्यासाठी आलेले आहे, तर तुम्हाला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. बली महाराज काय म्हणतात, जे पाहिजे ते, आता काही मागू शकतात. बली महाराज देण्याला समर्थ पण आहे, कारण सर्व त्यांचंच राज्य आहे सर्वत्र. तुम्ही जे मागसाल म्हणले ते द्यायला मी काय आहे, तयार आहे. की हे ब्राह्मण देव, गाय, सोनं, घर, खाण्यापिण्याच्या वस्तू, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्हाला जर पत्नी पाहिजे असेल तर ब्राह्मणाची कन्या पण मी काय करतो आमच्या राज्यातून तुम्हाला देतो, जे काही तुम्हाला पाहिजे. जर गाव पाहिजे असेल एखादं तुमच्या नावानं, ते गाव पण तुमच्या नावानं करतो. घोडे, हाती, रथ, जी काही तुमची इच्छा असेल ती सर्व मी तुम्हाला काय करतो, प्रदान करतो. तर हे पहा, हा धर्म आहे प्रत्येक गृहस्थाचा. हा बली महाराजाचाच धर्म नाही, हा प्रत्येक गृहस्थाचा काय आहे, धर्म आहे. की जेव्हा अतिथी आपल्या घरी येईल तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे, बसण्यासाठी आसन द्यायला पाहिजे. शास्त्रामध्येच वाक्य आहे, अतिथी देवो भव. जेव्हा अतिथी घरात येते तर काय करायला पाहिजे, ती बसण्यासाठी त्याला आसन द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर पाणी द्यायला पाहिजे पिण्यासाठी. व दुसरं ठीक आहे, काही नाही करू शकत तर दोन गोड शब्द बोलायला पाहिजे, पण त्याचा अनादर नाही करायला पाहिजे.
नाहीतर काय होते की तो अतिथी जर नाराज झाला तर आपले पुण्य घेऊन जाते. लक्षात येईल. त्याच्यामुळे गृहस्थासाठी ही आवश्यक जे गृहस्थाचे नियम भागवतामध्ये सांगितलेत की कोणता जरी अतिथी आला तर तो खाली हाताने नाही केला पाहिजे, काहीतरी त्या व्यक्तीला द्याय पाहिजे. बली महाराज त्याचंच पालन करत आहेत. ब्राह्मण आलेले आहेत तर बली महाराजांनी पूजा केली आणि हात जोडून प्रार्थना करायलेत की हे प्रभू, तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही काय करायला पाहिजे, मागा म्हणले माझ्याकडून. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, गाय, घोडे, हाती, पत्नी, सोनं, घर, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मी द्यायला काय आहे, तयार आहे. आता पहा, तुम्हाला वाटेल की भगवंत परिपूर्ण आहे, त्यांना बली महाराजाकडून घ्यायची काय गरज. आणि खरंच गरज नाही. सर्व कोणाचं आहे, भगवंताचं आहे ना. सर्व भगवंताचं आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, निवासा शरणम सुरत, प्रभवा प्रलय स्थानम, निधानम बीजम अव्ययम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले. जो जगाते चाळिता, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्व्या भीते वहावी, हे आज्ञा माझी. काय गरज आहे त्यांना मागायची? काहीच गरज नाही. पण मागतात कशासाठी भगवंत? भगवद्गीतेत जसं म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरतम अश्नामी प्रयतात्मना. तर भगवंताचं सर्व आहे, पण कशासाठी मागतात भगवंत? आपल्या कल्याणासाठी. जेव्हा आपण भगवंताला समर्पित करू तर आपलं कल्याण आहे, त्यात भगवंताचा काही घाटा होईल, सर्व त्यांचंच आहे. पण जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो तर मग आपलंच त्याच्यामध्ये काय होते, कल्याण होते. कारण भगवंत प्रसन्न होतं. जसं एखादा लेकरू आहे, आता एखाद्या बापाने काय केलं, बाजाराहून आणलं काय आणि त्या लेकराच्या हातात दिलं. आता काही काही लेकर एवढे चांगले राहतात की बापाला देतात, थोडं आईला देतात, भावायला देतात. आणि काही काही असे राहतात की ते पुन्हा ते घेऊन जातात, ते कोणाच्याच हातात लागत. जेव्हा त्याचं पोट भरल, उरलं सुरलं, काही टपर मिपर राहत. तर आपण असेच आहेत. सगळं कोणाचं आहे? भगवंताचं आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवितो हरिवीन देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नका. सर्व भगवंताचं आहे. पण आपण असे दुष्ट लेकर आहेत की सत्याची पटी मागायला तरी नाही. या 4 दिवसांना आता सध्या अडचण आहे, आणि दवाखान्यात जायला कुठून येतात पैसे? लग्नाला कुठून येतात? सप्त्यालाच कशी अडचण येते. तर असे लेकर आहेत आपण. त्याच्यामुळे ती कृपा भगवंताची होत. भगवंत भाव पाहतो, भाव वगैरे आहे जनाला. तर सर्व भगवंताच आहे, तरी भगवंत थोडं मागायला सगळं. आता पुढं कसा येईल, धनाचे 5 भाग करायला पाहिजे. आता पुढे ज्यावेळेस आपण पाहू बली महाराजाचा आणि त्यांच्या गुरुचा संवाद येते, तर त्याच्यामध्ये येतात शुक्राचार्याचं धनाचे 5 भाग करायला पाहिजे. तर एक भाग जो आहे भगवंताच्या सेवेसाठी देईल. आता किती जण देतात आणि कशासाठी सांगते? ज्याला सुखी व्हायचं त्याच्यासाठी. भगवंताच्या सेवेसाठी काहीतरी धन अर्पण करायला पाहिजे, तर तो व्यक्ती सुखी होईल. ते धन काय होते? पवित्र होते. नाहीतर समुद्राचं एवढं पाणी पण कोणाच कामाचं? पण नदी वाहते तर नदीचं पाणी कामाचं आहे. विहीर बाजी कधी उपसलं नाही, ते जाते सोडून. तसं धन जे आहे भगवंताच्या सेवेत जर लावलं तर ते पवित्र होते. नाहीतर काय होणार? ते कोणाच उपयोगी राहणार नाही. आणि मग मृत्यूनंतर दुसरेच त्याचा उपभोग घेणार, त्याच्या नावावर राहत नाही. मृत्यूनंतर सर्व धन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर. तर जोपर्यंत आहे तोपर्यंत ते धन, जसं भगवंत प्रिय लक्ष्मी आहे आणि भगवंत लक्ष्मीनाथ आहे, तर लक्ष्मीला लक्ष्मीनाथाच्या सेवेमध्ये जर लावलं तर लक्ष्मीपती काय होतील? प्रसन्न होतील. आणि लक्ष्मीला जर आपल्या सेवेमध्ये लावलं तर भगवंत प्रसन्न होणार. तर थोडं काही धन जे आहे आपण भगवंताच्या सेवेमध्ये अर्पण करायला पाहिजे. त्याच्यामुळे भगवंत काय होतात? प्रसन्न होतात. आणि भगवंत काही जास्त मागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ, नाहीतर पाणी तरी तू काय कर, मला अर्पण कर. जर तू अर्पण केलं तर मी स्वीकार कर, भगवंत म्हणतात. तर त्याच याच्यामध्ये तात्पर्यामध्ये म्हणतात, एर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचून आम्हाला गे निष्फळ भक्ती तत्व. हे फक्त निमित्त आहे. भगवंत प्रेम पाहतात. प्रेम आहे का नाही? शबरीचे उष्टे बोर खाल्ले का नाही? कारण काय आहे? प्रेम आहे. कर्माबाईची खिचडी खाल्ली का नाही?
काय प्रेम आहे ना. विदुराचे काय आहे प्रेम. त्याच्यामुळे कौन कहते हे भगवान खाते नाही बेर शबरी के जैसे खिलाते. तर भगवंत स्वीकार करतात पण प्रेम नसल्यामुळे ती गोष्ट घेत नाही. जसं दुर्योधनाने 56 भोग बनवले पण भगवंतानी पाहिलं पण नाही खाण्याची गोष्ट तर दूर राहील. तर वस्तू जर भगवंताला पाहिजेत असती तर भगवंतानी जायला पाहिजेत ना. त्याकडे विदुराच्या घर काय खाली केळाचे साल आणि इकडे 56 भोग आहे. तर केळाचे साल खाणार का साधारण व्यक्ती पण खाणार नाही पण भगवंत खात आहे. त्याचा अर्थच होते की भगवंत वस्तू खात नाहीत. भाव काय करतात भावग्राही जनार. तुकाराम महाराज पण म्हणतात काही न लगे एक भावची कारण फक्त भाव. गिरधर लाल तो भाव का भूका राग कला नाही जानत तुका. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तर भगवंत काय करतात भाव ग्रहण करतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस जप करतो आपण पूजा करतो प्रणाम करतो कथा श्रवण करतो जे काही भगवंताची सेवा करतो ती कशी करायला पाहिजे प्रेमाने. आता बली महाराजचं किती प्रेम आहे की स्वागत केलं सर्व हे केलं आणि काही पण द्यायला तयार आहेत. भगवंत असं आहे सगळं त्यांचं. तुमेव माताचा पिता तुमेव तुमेव विद्या त्रिविणम सोमेव. सर्व काही भगवंताचं आहे. तुम्ही बंधूच सखा तुमेव सर्व भगवंताचं आहे. पण थोडं जर आपण अर्पण केलं तर भगवंत काय करतात प्रसन्न होतात आणि ते प्रसन्न जर झाले तर आपलं जीवन सुखी झालं. भागवतामध्ये म्हणले आत्मा कधी प्रसन्न होईल येन आत्मा संप्रसिद्धती समय पुंसा परो धर्मो येतो भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ये आत्मा संप्रसिद्धती. की जेव्हा भगवंताची निष्काम भक्ती एखादा व्यक्ती करते तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा प्रसन्न होईल आणि तो पूर्ण काय होईल आनंदी होईल. आणि ते प्रेम उत्पन्न जर करायचं असेल तर 2 साधन कलियुगामध्ये सर्वात प्रभावी आहेत. ते 2 साधनं कोणते आहेत पहा. एक आहे भगवंताचं नाम आणि दुसरी आहे भगवंताची कथा. हे 2 साधना असे आहेत यानं फार लवकर भगवंताचं प्रेम आपल्या हृदयामध्ये काय होते प्रकाशित होते. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान. जर आपण हरिनाम घेतलं आणि भगवंताची कथा श्रवण केली तर ते दिव्य प्रेम आपल्या हृदयामध्ये प्रकाशित होईल आणि भगवंत संतुष्ट होतील. आपला पण आत्मा सुखी होईल आणि आपलं जीवन पण काय सुखी होईल आणि या संसारामध्ये राहून पण व्यक्ती आनंदी होईल. नाहीतर मग संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ. जर भगवंताची भक्ती नसेल प्रेम नसेल तर लटिका व्यवहार सर्व हा संसार वायायर झार हरिबी. आणि जर भजन केलं तर अवघाची संसार सुखाचा करीन अवघे चित्रलोके आनंदाचे. आता हे कधी जर भजन केलं तर त्याच्यामुळं आपलं कर्तव्य जे आहे प्रामाणिकपणे करायला पाहिजे आणि जो बाकीचा वेळ आहे तो भगवंताचं नाम घेण्यामध्ये आणि कथा श्रवण करण्यामध्ये लावायला पाहिजे. तरच आपलं जीवन परिपूर्ण होईल. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम राम हरे. श्री कृष्णचंद्र भगवान की श्रीमद् भागवत महापुराण श्री वृंदावन धाम की श्रील प्रभुपाद की निताई गौर प्रेमानंद.